आता एक जण सापडतायत, एक जण ऍड होतात. पहिले 7 होते, 8 झाले, 9 झाले, आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना. कारण यांना कुणी पळून जायला साथ दिलेली आहे, कुणी शेवट ते कुणाचा जो कट रचला गेला त्याविषयी कोण कोण होते, कुठं रचला गेला, ही कशी याची सुरुवात झाली. आमच्याकडे जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे 29/11 जो काही झाला त्या दिवसापासून पूर्ण घटनाक्रमक आहे. 29/11 त्यांना काय खंडणी मागितली गेली, त्यांना दाब दिला गेला. 6 तारखेला थोडं तिथं काही भांडणं झाले गेले. 6 तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन कुणी भांडणं केले, त्याच्या बाहेर कोण होतं, कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या, कोण मालक होता, त्याचा ड्रायव्हर कोण, मध्ये कोण, ह्याचा तपासी मारताना तिथं कोण होतं, यांची बॉडी टाकली तिथं, पळून गेले तिथं, या सर्व घटनाक्रमांक यांनी कुठं कुठं गेले, गुजरातला गेले, मुंबईला राहिले, पुण्यात राहिले, कुणाच्या इथे राहिले, कसे राहिले, यांच्या इथे कसे राहिले, या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आता बरेच काही प्रकरणे येतात. आणखी एवढे एक प्रकरण आहे, काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय. असे भरपूर प्रकरण निघणार आहेत. आता एक लोक हिंमत करतायत. अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत, आता हिंमत, आता उद्यापासून बघा आता हिंमत आणखी वाढेल. तुम्ही सातत्याने नाही, आता तुमच्या संबंधित सर्व वाहिन्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की पुणे कनेक्शन काय आहे. मी जे म्हणायचो पहिल्या बाईटला मी बोललेलो की ह्या याचं कनेक्शन धाराशिव मार्गे कुठं पुण्यात जोडतंय का. याचा असा अर्थ आहे की धाराशिव पुण्याची काही दादागिरी, काही खंडाने, काही असे करणारे काही जी कुठं ते पुण्याची कुणी आहेत का. कारण हे लोक पुण्यातच सापडले ना, मग हे पुण्यात कसे सर्वजण सापडले हा सुद्धा महत्वाचा ट्रॅव्हल गँगचा काही संबंध जोडला नाही. मला कुठल्याही गँगचं माहित नाही, मला तिचं नाही. पण हे काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि पोलीस यंत्रणा याचा तपास करेल असं मला म्हणायचं. आज मी कुणावरच आरोप करत नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.